गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज चाललो आहे आम्ही नवीन ट्रिपची अनाउन्समेंट करायला आणि मी दाखवतो आता आजच्या ब्लॉगमध्ये। मी दरवेळेस नवीन ट्रिपला जातो त्यावेळेस त्याची अनाउन्समेंट कुठल्या ठिकाणावर कळतो, कशी कळतो, काय कळतो, तर त्याचा व्हिडिओ काढायसाठी चाललो आहे मी आणि आमचा आदित्य। असा दोघं जण चाललो आहे, तर गाडी घेऊन चाललो आहे आपली संपूर्ण भारत यात्रावाली। ओके चला मित्रांनो, तर आता निघालोय व्हिडिओ काढायला। कुठं जातो आपण? जिथं व्यायाम करायला जातो त्या दिशेने। तिथं पाहू शकता इतका चिखल होता, चिखल पास केला आता। तर हेल्मेट घेऊन नाही आलं त्यामुळे तुम्हाला दाखवता येणार प्रॉपर पुढचा व्ह्यू कसा आहे। चला जाऊया मित्रांनो। तर आलोय आता लोकेशनला, आदित्य डोंगर दाखव। ह्याच लोकेशनला आपण प्रत्येक वेळेस अनाउन्समेंट करायला येतो, पण ती संध्याकाळची वेळ असते। आता सकाळची वेळ इथं आम्हाला जा लोकेशन चेंज करायला लागतंय, कारण जिथनं सनलाईट आहे त्या साईडनी व्हिडिओ काढायला पाहिजे। चला आदित्य कुठं लावायची गाडी मित्रांनो। तर फायनली पोचलोय आपल्या लोकेशनला जिथनं आपल्याला व्हिडिओ काढायचा। पाहू शकता घनदाट जंगल आहे एकदम टाकाटक, आणि इथं आपली गाडी। बघूया कसा व्ह्यू येतोय अगोदर एक काढून, आणि मग काढूया एक नाही तर दोन जागेवर काढूया, त्यातला कुठला बेस्ट वाटेल तो टाकणार मी असं आहे। तर चला महादेव मित्रांनो, लद्दाख ट्रिप नंतर नवीन ट्रिप कुठली, बऱ्याच जणांना प्रश्न होता। तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ नवीन ट्रिपला निघालाय। नवीन ट्रिप एकदम भारी असणार। नवीन ट्रिपमध्ये आपण 4 देशांमधून प्रवेश करणार आहे। त्यातील पहिला देश आहे भारत आपला, जिथं राहतो आपण। त्यानंतर नेपाळ, भूतान आणि म्यानमार, अशा प्रकारे आपण 4 देशातनं प्रवास करणार आहे। 4 देशातून प्रवास करणार आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 देश आपल्याला लागणार आहेत। आपण चायना बॉर्डरला पण जाणार आहे, आपण सिक्कीम या राज्यातनं पण चायना बॉर्डरला जाणार आहे, आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातनं पण चायना बॉर्डरला जाणार आहे। आणि तुम्हाला बांगलादेशची बॉर्डर पण दाखवणार आहे। बांगलादेश फक्त तिथनं ढाका 200 किलोमीटर असणार आहे, बांगलादेशची राजधानी, तिथपर्यंत आपण जाणार आहे आसाममधनं। तर मित्रांनो तुम्हाला ही संपूर्ण सिरीज पाहिजे असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा। आणि मोस्टली आपण इंडियामधले कुठले राज्य कव्हर करणार, ह्या ट्रिपमध्ये आपल्याला जवळपास 12 ते 13 राज्य क्रॉस करायचे आहेत। त्यामध्ये मोस्ट म्हणजे आपल्याला नॉर्थ ईस्ट म्हणजे जे 7 सिस्टर आहेत, ज्यामध्ये आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड आणि मणिपूर, हे असे 7 राज्य आहेत। त्याबरोबर आपण सिक्कीम, वेस्ट बेंगॉल हे पण राज्य कव्हर करणार आहे। तर तुम्हाला ह्या ट्रिपमध्ये खूप मजा येणार आहे। लद्दाख ट्रिपमध्ये फक्त आपण नाही डोंगर वगैरे पाहिली, त्यातमध्ये एवढी काही ऑफ रोडिंग नव्हती, थोडीफार मित्रांनो। तर ह्या ट्रिपमध्ये फुल ॲडव्हेंचर राहणार आहे, कारण मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा हे राज्य नाही पूर्ण चिखलाची राज्य आहेत। तिकडं रोड हा प्रकारच नसतोय। मी ऑलरेडी एकदा जाऊन आलेलो आहे, मागच्या वेळेस खूप वाईट हाल झालं होतं, 2-4 ठिकाणी मी पडलो होतो, तरी परत चाललोय मित्रांनो। मागच्या वेळेस मी ज्यावेळेस ऑल इंडिया ट्रिप केली होती त्यावेळेस हे सगळे राज्य आणि हे देश पण कव्हर केले होते, पण त्यावेळेस नाही वे आपल्याकडं टाईम खूप लिमिटेड होता, कारण आपल्याला पूर्ण देश कव्हर करायचा होता, त्यामुळे आपण इतकं एक्सप्लोर करू शकलो नाही। ह्यावेळेस तुम्हाला त्या 7 सिस्टरचा कानाना कोपरा सगळा आपण दाखवणार आहे, आणि एकदम भारी ट्रिप राहणार आहे। त्यामध्ये आपल्याला आपली साथीदार राहणार आहे, हीच राहणार आहे गाडी, जी 100 सीसी किंवा 110 सीसीची गाडी, ही गाडी घेऊनच जाणार आहे। तर ही गाडी कशा प्रकारे तिथं परफॉर्म करते ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बाकी काय नाही करायचं मित्रांनो, तुम्हाला फक्त फॉलो करायचे। जर ही ट्रिप पूर्ण पाहिजे असेल आणि घर बसल्या तुम्हाला जर अख्खा देश पाहायचा असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या, भाऊ सारखा फिरत असतोय। बाकी गाडी पहा आणि फॉलो नक्की करा, कारण ह्या गाडीवर आपण जाणार आहे 4 देशाच्या ट्रिपवर। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा, आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय महाराष्ट्राच्या कोपऱ्यातनं ते पण सांगा। मित्रांनो तर आम्ही व्हिडिओ कशा प्रकारे शूट करत होतो हे तुम्हाला दाखवतो आता टाइम लॅप्समध्ये। तर आता गोप्रोमध्ये नाही व्हिडिओ काढत, आता व्हिडिओ मी नाही इंस्टा 360 मध्ये काढतोय। तर कशा प्रकारे शूटिंग केली जाते ती तुम्हाला दाखवतो टाइम लॅप्समध्ये। ओके चला पहा कसं होतंय मित्रांनो। तर टाइम लॅप्सवाली क्लिप रेकॉर्डच झाली नाही 10-12 वाजता जाऊ ना। तर मित्र 10 वाजले, 10 थोडीच वाजले, आताशी 8 वाजलेत मित्रांनो। तर फायनली आपला व्हिडिओ शूट झालाय अशा प्रकारे, आणि एकदम भारी ठिकाणी पाहू शकता। इथं कोरेश्वर मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, आणि इथं आपली गाडी। तर आपण फायनली व्हिडिओ शूट करून निघालो। तुम्ही टाइम लॅप्समध्ये पाहिलंच असेल की कसं व्हिडिओ काढतो आम्ही, आणि आमचा कॅमेरामॅन आदित्य असतोय प्रत्येक वेळेस। ये आदित्य व्हिडिओमध्ये ये जरा। आहे त्याला असतं, त्याला आवडत नाही व्हिडिओ, ते म्हणतं मी कॅमेरा धरेल पण मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, अशा प्रकारचे। तर हे बॅग पॉवर बँक वगैरे घेऊन आलो होतो, सगळं कॅमेरा डिस्चार्ज झाला तर जायला। तर नवीन ट्रिपसाठी आता व्हिडिओ काढलाय, बघूया कसा वाटतोय।
मित्रांनो आता फायनली निघालोय आता घरी. पाहू शकता इथं आम्ही जवळपास किती 2 किलोमीटर आलो का किती रे 2 किलोमीटर आलोय घरापासून व्हिडिओ काढण्यासाठी. एकदम भारी ठिकाण आहे. पावसाळ्यात एकदम मस्त पर्यटन स्थळ आहे आमच्या इथल्या लोकांसाठी. कारण हरिण बघ थांबला तो हरिण पाहिलं का लाईव्ह दिसलं का तुम्हाला? ह्याच्यात झूम नाही आहे. पळालं दिसलं असेल. चल जाऊ मी झूम करतो नाही तर एकदम जवळ हरिण उभा होतं इथं. हरणं लय आहेत आमच्या भागात. तुम्हाला हरणं पण पाहायला भेटतात. हे डोंगर पाहू शकताय. हे डोंगरावरची झाडं आहेत ते आम्हीच लावलेली. आदित्य तुम्ही लावलेत का काही? चला जाऊया घरी. मित्रांनो तर एकदम असा खतरनाक चिखल आलाय. आता आदित्य कुठनं गाडी घालतोय काय माहिती. आदित्य तर प्रो ड्रायव्हर डायरेक्ट बांधावनं गाडी घातली आदित्यने. इथं विहीर आहे. एखादं विहिरीत पण जाऊ शकतोय असंही. मग आदित्य तर प्रो ड्रायव्हर आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पाहू शकता इथंच लगेच विहीर आहे आणि इथं चिखल आहे सगळा झालेला. अशा प्रकारे आपण आता निघालोय घरच्या दिशेने. आपलं काम झालंय ओके मध्ये. काय आदित्य चला आलो आपण. 10 किलोमीटर पण नाही राहिलं घरी. मित्रांनो तर आमची आजी आली माघारी. गेली होती आमच्या चुलत्याकडे जरा पुण्याला चुलते ते त्यांच्याकडे गेली होती. आठवड्यात रिटर्न आली. काय म्हणते आजी? किती दिवस झाले मी गेलेली मला बी नाही तेवढं की काय. आमची आजी लोकांना आवडती म्हणते. म्हातारी लयच आगाव आहे तुमची. चाभरी म्हातारी. काय गेलं बरं का रे आजी आगाव आहे का नाही रे? पप्पा पिकले का सॉरी खायला? पप्पा म्हणलं का झाडाव कशाला चढती काय कळती? आवडली किती आहे. पप्पा नाही पप्पाला देणंच नसतं. कोणी सांगा धावलं. त्यांनी पाहिलं असेल की व्हिडिओ. रानात चाललंय. तर मित्रांनो कशावर जाणार आहे आपण? त्या गाडीवर जाणार आहे. आणि ही कोण आहे? आजीबाई. आजीबाई म्हणजे कोण आहे? कुणाची आई? आबाची आई. मी काकाची आजी. आमची आजी माझी आजी. आजी आगाव आहे का चांगली रे? आगाव आहे. नको अशी हानती म्हणून आगाव म्हणते ती. मी येतची नाही मला नको येस. तर मित्रांनो तर आज चाललोय रानात. तर चला मी यश आणि आई चाललोय. पण आईचं काही उरकायचं दिसत नाही त्यामुळं आमचं कॅन्सल होतंय का काय माहिती. पाऊस यायला लागला वार लागलाय नाही सुटला वारा घातला तर चला मला नेपाठी. मित्रांनो तर चाललोय यश आणि मी गाडीवर. चल यश कॅमेरा पकड असा. चलो आजीला म्हणावं इथे का जाऊ आम्ही. आजीला विचार कर बंद पडेल ती. मित्रांनो तर फायनली रानात पोचलोय. रानात येताना का व्हिडिओ काढला नाही. आमची आई लई बेखाड. तर कशासाठी आलंय की बाजरी खोडाय आली का नाही बघा. इथं पाहू शकताय कणसं सगळी मोकळी केल्यात पाखरांनी. तर त्यामुळं बाजरी खोडायचं नियोजन आहे पावसाच्या ह्याच्यावर. आमची मालकीन बाई हे सगळ्या कारभाराचं मालकीन आजी. हा चल ही मालकीन बाई आमची. चला मालकीन तिकडे राहिले का? तिकडं राहिले खालचं राहिले वाटतं. नाही तिकडच्यात उगावली की. तिकडची भिजावली नाही म्हणून उगावली नाही काय काय माहिती. तू तिकडं तर उगावली बायानी भिजावलीच नाही ती. हा त्याला राग आला काय पप्पाला काय म्हणलं त्या. भिजावलं का की नाही. इकडं तर कुठं फोडलेलं दिसत नाही काही नाही. कसं काय भिजावलं? ही ह्याच्यावरच आलंय आई पावसाच्या ह्याच्यावर. पावसावरच आली ही तिथपर्यंतच भिजावलंय. इकडं कुठं भिजावलंय तेव्हा. अशा प्रकारे आहे आता. कसं पेरलंय काय नाही ह्याने. तिकडून इकडून पेरत जायचं ते उलट करतं येड्या. कुठं चालला? तिकडे जाऊ नको. ये इकडं वायर पशी नको.
तर मित्रांनो हे इथं आम्ही रात्रीची भिजवाय आलो होतो, 4 वाफ भिजवलं होतं, त्यानंतर बाकीच्या भावाने भिजवलं होतं. तर हा यश येत आहे का मित्रांनो? तर ते आंब्याचं झाड दिसतंय का तिथं आमचं बोरवेल आहे आणि खाली अजून एक बोर आहे. असे 2 बोरवेल आहे, त्यातलं एकच आम्ही चालवतो. हे त्याला पाणी चांगलं आहे, खालचं फेल गेलेलं आहे, म्हणजे मोटर पण सगळंच फेल गेलेलं आहे. तर यशला उचलून घेतो जरा, इथं गावात आहे. आलाय बाबा यशला फिरायला आवडतं. तर आमची विहीर पाहू शकताय, आमच्या विहिरीला पाणी किती तुम्हाला दाखवतो. किती पाणी लय. आणि हा आमचा ऊस आहे. अशा प्रकारचे शेती आमची. अजून खाली एक तुकडं आहे मोठं आहे, ते 1-1.5 एकराचं असेल ते पट्टा, ते तुकडं अख्खं. हां, तर ते अजून त्याच्यात ऊस लावायचं आहे. ह्या साली आता हे पाणी कमी झालं की ऊस लावायचं अशा प्रकारचं आहे. तर इथं फोटो काढतो फेसबुकला टाकण्यासाठी. चला, दिसतंय का आपण गोरा? मित्रांनो, तर इथनं खाली नाही जात, इथनं खाली चिखलच आहे सगळा. जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा तिथनं खाली जाता येईल अशा प्रकारे. तर अशा प्रकारे पेरलंय. पेरणारा मी काय केलं, इकडं 2 वाफं ठेव सोडल्यात, तिकडं 2 वाफं सोडल्यात, 8 सोडल्यात आणि पेरलंय. त्याला हे साधी मका आणून द्यायची होती की किलोभर. तर अशा प्रकारे चालय. तर चला, ही अवजारातली शिल्लक राहिलेली मका चुकून हुकून ही. हां, काय का ना मेथी काय जाणार का तू बाजारला? मित्रांनो, तर रानातनं आता निघायची वेळ झाली. काय म्हणशील आहे? काय नाही, चला पाऊस चला गेला. पाऊस बाजरी कधी खुडणार? बघू आता, उद्या खोडायची का परवा खोडायची का नाही. तर मित्रांनो, बाजरी ही एवढी एक तुकडं बाजरीचे आणि वळती आपण मागच्या वेळेस जे मागं म्हणजे किती, हां, मी आलो 1-2 दिवसांनी तुम्ही फोटो पाहिला असेल की भिजवाय आलं तर रात्रीचं. त्यावेळेस हा ऊस लावलाय वळती. हे 6-7 गुंठ्याचं पॅच आहे एवढा. तर एवढा लावलाय. आणि इथं कोंबड्या बिंबड्या आले आहेत, तर ते काही येऊन देत नाही दुसरं पीक अशा प्रकारे. तर रोपं आणून लावली होती, तर बऱ्यापैकी 100% जगल्यात सगळी. एक नंबर. आणि बाजरी मित्रांनो, तर फायनली निघतोय आता ना. तर खाली काही जात नाहीये, खाली पाणी येलंय, त्यामुळे इथलं वरतीच उद्या बाजरी खोडायचं नियोजन आहे आमच्या आईचं. आई आमची म्हणजे मालकीने बाई, तर तिच्या म्हणण्याने चालतंय सगळं. पाहू शकताय. चला मित्रांनो, तर आलोय आता. येऊ दे, लय बेकाडला का, एवढी बेकाड. जाऊ दे भाऊ जा. मित्रांनो, तर ही पाहू शकता आमच्या गावातलं तर फुलबैल आहे. आता आई बघा कशी माझ्या ओरडती. का रे यश, दादा काही कोणतं येत आहे? आजी ना. हे अशा प्रकारे आमच्या इथलं फुलबैल आहे पूर्णपणे. आता आजी आई आहे, नाही तर मी थांबलो असतो, तुम्हाला दाखवलं असतो व्यवस्थित. पोरगा आहे बरोबर. मित्रांनो, तर आज शेवटचा दिवस आहे बैल पोळा इथं आमच्या इथं. आणि उद्यापासून गट बसणार आहे. त्यामुळं इथं सगळं धुणं धुवायचं कार्यक्रम केलेला आहे आमच्या घरी. त्यामुळं आता मी तर सकाळी नव्हतं धुणं धुतानी, आता धुणं काढतानी. ओके मित्रांनो, तर आमच्या इथं आता बैल पोळा आहे आज. तर आमच्याकडं आता कोणाकडे बैल नाही राहिली, आप्पांकडंच गाय आहे. ही सगळी पळाली आहे. कॅमेरा काढला की पळाली. तर आप्पा गाईला रंग देतात, एकदम देशी गाई आहे. तर चाललंय बैल पोळा साजरा करायचा आमचं. यश तर आता दुसरा कलर आणायचा चाललंय. आता निळ्या कलरनी थोड्या पताका काढल्यात, अजून दुसऱ्या कलरनी काढायच्यात. काय रे बाबू, का बाबूरावच्या म्हणण्यानुसार चाललाय कलर. बाबू
सूरज काय चंदर लाजतोय तो हिंगूळ लावायचंय त्याला. पूर्वीच्या काळामध्ये नाही वे बाजरी काढायच्या टायमिंगला बैल पोळा यायचा, त्यामुळं आम्हाला इकडे ब्रश बिश आणायची काही गरज नव्हती. हे असं बाजरीचा कणीस घ्यायचं एखादं फुसका असणार आणि ते अशा प्रकारे कलरमध्ये कलरचा कलर चेंज व्हायला लागला, नवीन कलर कणीस पाहिजे. छत्र मित्रांनो तर गाईला नवीन मुरकी घालायचं चाललंय. रबर आता त्याच्या बरोबर चालाय काय चांगलं दिलंय ऋतू नाही म्हणून. मित्रांनो तर आपल्या इकडचा बैल पोळा नाही वे हा बाजरी काढायच्या सीझनला येतो, त्यामुळे आपल्या इथं ब्रश ब्रिश काय वापरत नाही. डायरेक्ट ही जी बाजरीचं कणीस आहे ना ते कणसाच्या साह्याने बाबू ह्याच्यामध्ये द्यायचं काय गाभा तिला का काय ह्याच्यामध्ये द्यायचे खाली काढायचे. दुसरी लाईन लालची काढायची का आप्पा मी याच्यामध्ये लाल काढायचं ना. हा हा काढ. पण ती थांबते का तुलाच घाबर. तुम्हाला घ्यायची शिंगाव नाही तर माझा कलम व्हायचा आधी. नाही मारती याला घे व्हिडिओ मध्ये. गारला किती अशी तिकडून माझा शर्ट पांढरा निघायचं का त्याचं. मित्रांनो तर फायनली अशा प्रकारची डिझाईन करायची चाललंय, तर तुम्हाला फायनल लुक झाल्यावर दाखवतो गाईचा. आता आमचे कार्यकर्ते लाजतात रंग देणं, त्यामुळे नंतर फायनल लुक झाला ना गाईचा कसा आहे ते दाखवतो. चला काय रे पहिलवान. मित्रांनो तर गाई तयार होत आली, तर आमचे पेंटर पळायला लागलेत हळूहळू एक एक. तर बेसिकली हा हिंगूळ कशासाठी लावतात, वर्षातनं एक वेळ तरी गायची शिंग पहिली घासतात. गाई बैल इथं आमच्याकडे गाई आहे म्हणून तुम्हाला गायचं उदाहरण देतोय. मोस्टली तर बैल पोळा म्हणजे बैलाच सण, तर बैलाची शिंग वगैरे साळतात आणि मग त्याला चांगला ऑइल पेंट देतात, म्हणजे त्यांच्या शिंगाला काही प्रॉब्लेम विजा होऊ नये अशा प्रकारचं असते. जे शेतकरी नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय, शेतकऱ्यांना सगळं माहीत असते. माझ्यावरून लय हुशार लोक आहेत. आता ह्याला नाही वे स्टिकर चिकटवतात, तिला बिगिड म्हणतात, आणि हे पेंट आहे ऑइल पेंट, ह्याला हिंगुळ असं म्हणतात. इकडं एक छोट्या गायांचा रंगवायचा कार्यक्रम चालू आहे. नाही दिसत आहे. मारल भाऊ इकडे आपलं मारत नाही ते गाय नाही मारत, पाय मारायची ते. मित्रांनो तर आमच्याकडे आता बैल नाही आहेत, तर आम्ही बैल पोळा अशा प्रकारे साजरा करतो. तर तुम्ही पाहू शकता 2 बैल आणलेली विकत. तर आमची यश आरती म्हणतोय, आरती म्हण यश बाळा म्हण की आता काय म्हणत होता, सुख कळता दुःख कळता म्हण की. त्याला हसली सगळी, त्यामुळे ती लाजलं. मी नाही हसलो. सुख कळता म्हण, लय भारी म्हणत होता ते. लक्ष नसतं म्हण की एक नंबर म्हणत होता यश. इकडं बघा कुकिळा आई काय म्हणते तू, व्हिडिओ मध्ये आली आता आई. पप्पा आला, बकरा मित्रांनो तर मी दुकानात बसलो होतो, तर आपला मित्र आलाय भेटायला. काय म्हणशील मित्रा? तुमचं सबस्क्रायबरचं माझं नाव कृष्णा, मी मोरगाववरून आलोय. सरांचा बिग फॅन आहे मी. ती सरांची आखी लद्दाख ट्रिप बघितली, एकदम भारी वाटतं. घरी बसून आपल्याला त्या लद्दाख अख्खा अनुभवता आलं.
आणि पाहता आलं. सरांमुळे आपल्याला हे शक्य झालं. सरांनी अशीच पुढे ट्रिप काढली पाहिजे. तर तू कुठं पाहत होता? इंस्टाग्राम, फेसबुक का युट्यूबवर पाहत होता? युट्यूबवर. युट्यूबवर पाहत होता. कोण कोण पाहत होतं तुमच्या घरचे? आमच्या घरात स्क्रीन टच टीव्ही आहे. त्याच्यावर आम्ही आखी संध्याकाळी जेवताना सगळी फॅमिली तुमचे व्हिडिओ बघत असतो. सगळेच पाहत होता का? हा, तर सगळे. मित्राला भेटून खूप भारी वाटलं. तर चांगलं आहे मित्रा. परत नवीन ट्रिपला पण जाणार आहे, ते पण व्हिडिओ पहा. तिकडे हा, तर लय नक्की. भारी असणार आहे. हा, नक्की नक्की. तर ह्याला भेटून खूप भारी वाटलं. काय म्हणायचं अजून? काय नाही, तुमचं बिग फॅन एवढंच. मित्रांनो, लवकरच आपण नवीन ट्रिपला जाणार आहे. ती ट्रिप जाणार आहे आपली जवळपास किती दिवसाची राहील काय सांगता येणार नाही, पण जाणार आहे आपण. माझं तर 25ला जायचं प्लॅन होतं. खरं तर सांगायचं म्हणजे मी 1 तारखेलाच जाणार होतं, पण मला ते जी गाडी होती TVS कंपनीवाली, ती म्हणे मला दसऱ्याच्या अगोदर पाहिजे होतं. पण नंतर बरंच रिसर्च वगैरे केलं. नंतर मला कळलं की ही गाडी नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी नावावली होती. आपल्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे, इन्शुरन्स वगैरे सगळं भेटणार होतं. पण जर बाहेर देशात आपण इतक्या लांब जाऊन जर आपल्याला तिथं एंट्रीच नाही दिली त्या गाडीमुळं, तर काय करायचं? तर त्यासाठी मी कॅन्सल केली. आपली गाडी आपल्या नावावर आहे. आपल्याला काही पाहिजे ती डॉक्युमेंट आपण स्वतः काढू शकतोय, बाकी काही विषय नाही आहे. त्यामुळं आपण आपलीच गाडी घेऊन जाणार आहे. तर त्यांनी माझं बरंच पैसे वाचलं असतं, सगळं झालं असतं. पण मेन म्हणजे गाडीच आपल्या नावावर नाही आहे. ही स्पॉन्सरशिप मला जर हिरोवाल्यांनी ऑफर केली असती बाबा, की पेट्रोलचं पैसे देतो आणि जा, तर खूप भारी झालं असतं. TVS वाले खरंच लय चांगले आहेत, कंपनी बी चांगली, त्यांचे शोरूमवाले पण चांगले आहेत. असे चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.